नमस्कार. भारतीय संविधान म्हटलं की अनेकांना वाटतं की ते फक्त एक कायद्याचं पुस्तक आहे. पण खरं तर ती एका देशाच्या निर्मितीची गोष्ट आहे, एक ब्लूप्रिंट आहे. तर आज आपण याच ब्लूप्रिंटच्या अगदी मुळाशी जाणार आहोत, त्याच्या पायाभूत कलमांना समजून घेणार आहोत. चला, या जरा खोलवर जाऊया. आणि हा प्रवास सुरू करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या वाक्यापेक्षा चांगलं काहीच असू शकत नाही. बघा ते काय म्हणतात. संविधान हे केवळ वकिलांसाठी बनवलेला दस्तऐवज नसून ती जीवन जगण्याची एक पद्धती आहे. किती खोल विचार आहे हा. म्हणजे हे फक्त नियम नाहीत, तर एक जीवन जगण्याची पद्धत आहे. आणि हाच विचार आपल्या आजच्या चर्चेचा मूळ आधार असेल. तर आज आपण काय काय बघणार आहोत. एकंदरीत 4 महत्त्वाचे टप्पे आहेत. सगळ्यात आधी संविधानाची मूळ संकल्पना काय आहे, त्यानंतर भारताला राज्यांचा संघ असं का म्हटलंय, मग नागरिकत्व म्हणजे काय ते कसं ठरवलं गेलं, आणि सगळ्यात शेवटी नागरिकांचे मूलभूत हक्क. खरं तर हे 4 खांब आहेत ज्यावर आपल्या देशाची इमारत उभी आहे. ओके, तर मग वळूया आपल्या पहिल्या सेक्शनकडे. संविधानाची मूळ संकल्पना. म्हणजे हे सगळं सुरू कुठून होतं. तर संविधानाची जी पहिली काही कलमं आहेत ना, ती अक्षरशः भारतीय राज्यव्यवस्थेचा कणा आहेत, ज्यावर सगळे रचना उभी आहे. म्हणजे बघा, संविधानाची पहिली 104 कलमा ही काही फक्त नियमांची जंत्री नाहीये. याला आपण एका सामाजिक क्रांतीची ब्लूप्रिंट म्हणू शकतो. कारण यात अगदी स्पष्टपणे सांगितलंय की भारताचं क्षेत्रफळ काय असेल, या देशाचे नागरिक कोण असतील आणि या नागरिकांना देश कोणती वचनं देणार आहे, सगळं काही यात आहे. बरं, तर पुढचा मुद्दा, देशाची ओळख काय. संविधान लिहिणाऱ्यांसमोर हा पहिला आणि सगळ्यात मोठा प्रश्न होता की भारत म्हणजे नक्की काय, त्याची राजकीय भौगोलिक ओळख कशी ठरवायची. याचं उत्तर आपल्याला या भागात मिळतं. तर कलम 1 म्हणजे आर्टिकल 1 काय म्हणतं, इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल. आता इथे गंमत आहे. फेडरेशन ऑफ स्टेट्स म्हणजे राज्यांचे संघराज्य हा शब्द न वापरता युनियन ऑफ स्टेट्स म्हणजे राज्यांचा संघ हा शब्द वापरलाय. आणि ही काही चूक नाहीये. हा शब्द खूप विचारपूर्वक निवडला गेलाय आणि त्यामागे एक भक्कम कारण आहे. आणि हे कारण स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत खूप छान समजावून सांगितलं होतं. ते म्हणाले की आपलं जे संघराज्य आहे ते अमेरिकेसारखं नाहीये. अमेरिकेत कशी राज्य एकत्र आली आणि त्यांनी करार करून एक देश बनवला, आपल्या बाबतीत तसं झालेलं नाहीये. आणि म्हणूनच कोणत्याही राज्याला या देशातून बाहेर पडण्याचा, वेगळं होण्याचा अधिकार नाहीये. हो, संसद राज्यांच्या सीमा बदलू शकते, पण देश अखंड राहील. आणि हीच सगळी संकल्पना या एका वाक्यात अगदी अचूकपणे बसते. विनाशी राज्यांचा अविनाशी संघ. काय जबरदस्त वाक्य आहे. याचा सरळ अर्थ असा की प्रशासनाच्या सोयीसाठी राज्य बदलू शकतात, त्यांची नावं, सीमा बदलू शकतात, पण भारत नावाचा जो संघ आहे तो अविनाशी आहे, तो कायम राहील. ठीक आहे, तर देशाची भौगोलिक व्याख्या तर झाली. आता या ब्लूप्रिंटचा दुसरा महत्त्वाचा भाग, या देशात राहणारे नागरिक कोण असतील हे कसं ठरवलं गेलं. चला ते बघूया. इथे आपल्याला थोडं इतिहासात जावं लागेल. भारताची फाळणी ही एक प्रचंड मोठी शोकांतिका होती. लाखो लोक आपलं घरदार सोडून इकडून तिकडे तिकडून इकडे येत होते. अशा गोंधळाच्या परिस्थितीत नक्की भारतीय नागरिक कोण हे ठरवणं हे एक महाकठीण काम होतं. आणि नागरिकत्वाशी संबंधित जी कलमं आहेत ती ह्याच आव्हानाला उत्तर देण्यासाठी तयार केली गेली. हे प्रक्रिया समजून घ्यायची असेल तर काही तारखा खूप महत्त्वाच्या आहेत. बघा, कलम 7 काय म्हणतं की 1 मार्च 1947 नंतर जे पाकिस्तानात गेले त्यांचं भारतीय नागरिकत्व गेलं. याउलट कलम 6 म्हणतं की 19 जुलै 1948च्या आधी जे पाकिस्तानातून भारतात आले त्यांना आपोआप नागरिकत्व मिळालं. आणि फायनली 26 जानेवारी 1950 रोजी जे भारतात राहत होते आणि ज्यांनी भारतालाच आपलं घर मानलं त्यांना डोमिसाईलच्या आधारावर नागरिक मानलं गेलं. आणि ह्यात एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. संविधानाने फक्त 1950 पर्यंतची परिस्थिती हाताळली, पण पुढे काय. त्यासाठी कलम 11ने भविष्यात नागरिकत्वावर कायदे करण्याचा सगळा अधिकार संसदेला दिला. आणि याच अधिकाराचा वापर करून मग 1955 मध्ये नागरिकत्व कायदा बनवला गेला, ज्यात वेळोवेळी बदलही झाले आहेत. चला, आपण देशाची हद्द ठरवली, त्यात कोण राहणार हे ठरवलं, आणि आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग. या नागरिकांना अधिकार काय असतील, मूलभूत हक्क. खरं तर हे हक्कच आपल्याला सांगतात की हा देश का बनवला गेलाय, या देशाचं वाय काय आहे. पण एक मिनिट, हे मूलभूत हक्क आपल्याला संरक्षण देतात, पण कोणापासून, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला राज्य म्हणजे द स्टेट या शब्दाचा अर्थ समजून घ्यावा लागेल.
तर कलम 12 नुसार राज्य म्हणजे फक्त दिल्लीतलं किंवा राज्यातलं सरकार नाही, याची व्याख्या खूप मोठी आहे. यात संसद येते, राज्यांची विधिमंडळे येतात, नगरपालिका, ग्रामपंचायती येतात आणि इतर सर्व प्राधिकरणं सुद्धा येतात. याचा अर्थ सरळ आहे, यापैकी कोणीही आपल्या मूलभूत हक्कांवर गदा आणू शकत नाही. आता ही इतर प्राधिकरणं म्हणजे कोण? तर विचार करा, LIC, ONGC, सेल सारख्या मोठ्या सरकारी कंपन्या, युनिव्हर्सिटीज, इतकंच काय तर सरकारच्या नियंत्रणाखाली एखादा सार्वजनिक काम करणारी खाजगी संस्थासुद्धा राज्य या व्याख्येत येते. यावरून आपल्या लक्षात येतं की हे संरक्षण किती व्यापक आहे. आता एका अशा कलमाबद्दल बोलूया ज्याला अनेक जण मूलभूत हक्कांचा आत्मा मानतात. कलम 21. हे कलम वाचायला खूप साधं आहे. ते म्हणतं, कायद्याने स्थापित केलेल्या प्रक्रियेशिवाय कोणत्याही व्यक्तीचं आयुष्य किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाणार नाही. वाटतं साधं, पण याचा अर्थ खूप मोठा आहे. आणि हेच कलम आपल्या जिवंत संविधानाचं सगळ्यात भारी उदाहरण आहे. बघा, 1950 मध्ये AK गोपालन केसमध्ये सुप्रीम कोर्टाने याचा खूप मर्यादित अर्थ लावला. पण 1978 मध्ये मेनका गांधी केसमध्ये सगळं चित्रच पालटलं. कोर्टाने सांगितलं की प्रक्रिया फक्त असून चालणार नाही, ती योग्य, न्यायपूर्ण आणि वाजवी असायला हवी. आणि हा प्रवास इथेच थांबला नाही. 2017 मध्ये राईट टू प्रायव्हसी म्हणजेच खाजगीपणाचा अधिकार हा सुद्धा याच कलम 21चा एक अविभाज्य भाग आहे, असा ऐतिहासिक निर्णय दिला गेला. एका साध्या वाक्याचा अर्थ कसा विस्तारित गेला बघितलं? आणि हेच तर आपल्या संविधानाचं सौंदर्य आहे. ते दगडावर कोरलेलं नाही आहे, ते एक प्रवाही, जिवंत दस्तऐवज आहे. त्याचा अर्थ काळानुसार बदलतो, विस्तारतो. आणि संविधानाचा अर्थ लावण्याची ही प्रक्रिया आजही तशीच सुरू आहे. या सगळ्या चर्चेनंतर एक प्रश्न मनात येतोच की भविष्यातल्या भारतासाठी सगळ्यात महत्त्वाचा अधिकार कोणता असेल? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? नमस्कार. भारतीय संविधानाने आपल्याला काही मूलभूत हक्क दिले आहेत. आता हे हक्क म्हणजे फक्त कायद्याच्या पुस्तकातली काही कलमं नाहीत, तर ती एक अशी शक्तिशाली ढाल आहे जी आपलं संरक्षण करते. आज आपण याच ढालीबद्दल आणि तिच्या वेगवेगळ्या स्तरांबद्दल बोलणार आहोत. कधी विचार केला आहे का की आपले मूलभूत हक्क नक्की कोणते आहेत? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण हे हक्क म्हणजे फक्त नियम नाहीत, तर ते आपल्या स्वातंत्र्याची, आपल्या सन्मानाची आणि आपल्या प्रगतीची एक प्रकारे हमी आहेत. चला तर मग या शक्तिशाली ढालीला जरा जवळून पाहूया. ही ढाल नेमकी काम कशी करते, तिचे वेगवेगळे भाग कोणते आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती आपलं संरक्षण कसं करते. या ढालीचा सगळ्यात महत्त्वाचा आणि अगदी केंद्रस्थानी असलेला भाग म्हणजे जगण्याचा हक्क, म्हणजेच कलम 21. खरं तर हे कलम सगळ्या स्वातंत्र्यांचा पाया आहे असं म्हटलं तरी चालेल. संविधानातली ही व्याख्या बघा. यात कायद्याने स्थापित प्रक्रिया हे शब्द खूप महत्त्वाचे आहेत. याचा सोपा अर्थ असा की सरकारला वाटलं म्हणून ते कुणाचंही स्वातंत्र्य हिसकावून घेऊ शकत नाही. त्यासाठी कायद्याने ठरवून दिलेली एक योग्य, निष्पक्षपाती प्रक्रिया पाळणं बंधनकारक आहे. पण गंमत म्हणजे कलम 21चा अर्थ सुरुवातीपासून इतका व्यापक नव्हता. 1950च्या AK गोपालन खटल्यात न्यायालयाने त्याचा खूपच मर्यादित, अगदी शब्दशः अर्थ घेतला होता. पण मग 1978 मध्ये मेनका गांधी खटल्याने सगळं चित्रच पालटून टाकलं. त्या एका खटल्यामुळे न्यायालयाने या कलमाचा अर्थ खूप जास्त व्यापक केला. आणि या व्यापक दृष्टिकोनामुळेच आज कलम 21 मध्ये फक्त श्वास घेण्यापेक्षा खूप काही जास्त आहे. यात सन्मानाने जगण्याचा हक्क येतो, ज्यात गोपनीयतेच्या अधिकारापासून ते स्वच्छ पर्यावरणाच्या अधिकारापर्यंत, आणि हो, अगदी शांतपणे झोपण्याच्या अधिकाराचाही समावेश होतो. ठीक आहे, तर आता ढालीच्या पुढच्या स्तराकडे वळूया. हा स्तर एका बाजूला शिक्षणातून आपल्याला सक्षम बनवतो, तर दुसऱ्या बाजूला अटकेसारख्या परिस्थितीत आपलं संरक्षण करतो. कलम 21A हे शिक्षणाच्या हक्काशी जोडलेलं आहे. 2002 साली झालेल्या 86व्या घटनादुरुस्तीने हे कलम जोडलं गेलं. हे कलम देशातल्या 6 ते 14 वयोगटातल्या प्रत्येक मुलामुलीला मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचं वचन देतं. आणि याच वचनाची पूर्तता करण्यासाठी 2009 मध्ये शिक्षण हक्क कायदा म्हणजे RTE ॲक्ट लागू करण्यात आला. आता बघूया कलम 22, जे एक महत्त्वाचा सुरक्षा कवच आहे. जर एखाद्या व्यक्तीला सामान्य परिस्थितीत अटक झाली तर तिला 3 मुख्य हक्क मिळतात. पहिला, अटकेचं कारण विचारण्याचा. दुसरा, आपल्या पसंतीच्या वकिलाशी बोलण्याचा. आणि तिसरा, 24 तासांच्या आत न्यायाधीशासमोर हजर होण्याचा. हे हक्क आपल्याला मनमानी अटकेपासून वाचवतात. पण अटकेचा आणखी एक प्रकार आहे, तो म्हणजे प्रतिबंधक स्थानबद्धता. यात गुन्हा घडण्याआधीच केवळ संशयावरून एखाद्या व्यक्तीला अटक केली जाते. ही एक अपवादात्मक तरतूद आहे जी फार कमी लोकशाही देशांमध्ये आढळते
आणि म्हणूनच याच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी संविधानात काही नियम आहेत. उदाहरणार्थ 3 महिन्यांपेक्षा जास्त काळ स्थानबद्ध ठेवायचं असेल तर त्यासाठी सल्लागार मंडळाची परवानगी लागते. आपल्या ढालीचा पुढचा भाग थेट मानवी प्रतिष्ठेचं रक्षण करतो. तो शोषण, गुलामगिरी आणि वेठबिगारीसारख्या अमानुष प्रथांविरुद्ध एक मजबूत आवाज आहे. कलम 23 अगदी स्पष्टपणे सांगतं की माणसांची खरेदी विक्री करणं किंवा कोणालाही जबरदस्तीने त्याच्या इच्छेविरुद्ध कामाला लावणं हा गुन्हा आहे. त्याचवेळी कलम 24 हे मुलांचं बालपण जपण्याचं काम करतं. ते 14 वर्षांखालील मुलांना कारखाने किंवा खाणींसारख्या धोकादायक कामांपासून दूर ठेवतं, जेणेकरून त्यांचं शिक्षण आणि आरोग्य धोक्यात येऊ नये. आता आपण ढालीच्या त्या भागाकडे आलो आहोत जो आपल्या देशाच्या विविधतेचा आत्मा आहे. ही ढाल प्रत्येक व्यक्तीच्या श्रद्धेचं आणि प्रत्येक समुदायाच्या वेगळ्या संस्कृतीचं संरक्षण करते. कलम 25 ते 28 मिळून भारताच्या धर्मनिरपेक्षतेचा पाया मजबूत करतात. बघा, कलम 25 प्रत्येकाला आपला धर्म निवडण्याचं आणि त्याचं पालन करण्याचं स्वातंत्र्य देतं. कलम 26 धार्मिक संस्थांना त्यांचे व्यवहार पाहण्याचा हक्क देतं. कलम 27 सांगतं की सरकार कुठल्याही एका धर्माच्या प्रचारासाठी लोकांकडून कर गोळा करू शकत नाही. आणि कलम 28 नुसार पूर्णपणे सरकारी शाळांमध्ये धार्मिक शिक्षण देता येत नाही. या सगळ्यामुळे शासन सर्व धर्मांपासून एक समान अंतर राखून राहतं. इथे एक छोटासा पण खूप महत्वाचा फरक आहे, तो समजून घेऊया. कलम 29 देशातल्या कोणत्याही नागरिक गटाला, मग तो बहुसंख्य असो किंवा अल्पसंख्य, आपली भाषा आणि संस्कृती जपण्याचा हक्क देतं. याउलट कलम 30 हे खास करून धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्यकांना त्यांच्या शिक्षण संस्था स्थापन करण्याचा आणि त्या चालवण्याचा विशेष अधिकार देतं. आतापर्यंत आपण ढालीचे अनेक भाग पाहिले, पण विचार करा जर या ढालीवरच हल्ला झाला तर, म्हणजे जर कोणी हे हक्कच हिरावून घेतले तर काय करायचं? तर त्यासाठी संविधानाने आपल्याला एक मास्टर की दिली आहे, एक अशी शक्ती जी इतर सगळ्या हक्कांना जिवंत ठेवते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 32 बद्दल हे उद्गार काढले होते. ते म्हणाले होते की हे कलम संविधानाचं हृदय आणि आत्मा आहे. या एका वाक्यातूनच आपल्याला या कलमाचं महत्त्व कळतं. या कलमामुळेच ही संपूर्ण ढाल फक्त कागदावरची गोष्ट न राहता प्रत्यक्षात प्रभावी ठरते. कलम 32 प्रत्येक नागरिकाला हा अधिकार देतं की जर त्याच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तर तो थेट सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावू शकतो. हायकोर्टात किंवा खालच्या कोर्टात जाण्याची गरज नाही, थेट सर्वोच्च न्यायालयात. पण सर्वोच्च न्यायालय हे संरक्षण देतं कसं? तर त्यांच्याकडे 5 प्रकारची शक्तिशाली हत्यार आहेत, ज्यांना रिट्स किंवा प्राधिलेख म्हणतात. प्रत्येक रेट हा एका विशिष्ट प्रकारच्या अन्यायावरचा उपाय आहे. उदाहरणार्थ कोणाला बेकायदेशीर अटक झाली असेल तर बंदी प्रत्यक्षीकरण वापरून त्याची सुटका करता येते, किंवा एखादा सरकारी अधिकारी आपलं काम करत नसेल तर परमादेशद्वारे त्याला ते काम करण्याचा आदेश देता येतो. हीच हत्यारच आपल्या हक्कांना खरी ताकद देतात. तर ही आहे आपल्या संविधानाने दिलेली संरक्षणाची ढाल. ती मजबूत आहे, ती सर्वसमावेशक आहे. पण खरा प्रश्न हा आहे की ही ढाल आपल्याजवळ आहे याची आपल्याला किती जाणीव आहे, आपण तिच्याबद्दल किती जागरूक आहोत, यावर विचार करायला हवा. नमस्कार. भारतीय लोकशाहीच्या अगदी केंद्रस्थानी तुमचं स्वागत आहे, म्हणजे आपल्या संसदेत, जिथे आपल्या देशाचं भविष्य ठरतं. आज आपण या शक्तिशाली संस्थेचं कामकाज कसं चालतं आणि त्याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो हे सगळं सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हे 2 प्रश्न आहेत ना, हे आपल्या लोकशाहीचा आत्मा आहेत. चला तर मग एका सामान्य नागरिकाच्या भूमिकेपासून ते देशाच्या सर्वोच्च शासन प्रणालीपर्यंतचा हा संपूर्ण प्रवास आपण एकत्र करूया. चला सुरुवात करूया अगदी मुळापासून, आपल्या लोकशाहीचा जो पाया आहे, म्हणजे नागरिकांची कर्तव्य, तिथून. एक इंटरेस्टिंग गोष्ट माहिती आहे का? आपल्या मूळ संविधानात मूलभूत कर्तव्य नव्हतीच. ती नंतर, म्हणजे आणीबाणीनंतर सरदार सुवर्णसिंग समितीच्या शिफारशींवरून जोडण्यात आली. यामागचा विचार खूप खोल होता की हक्कांसोबत नागरिकांना त्यांच्या जबाबदाऱ्यांचीही जाणीव असायला हवी. आता हे जे कलम 51 आहे ना, यातली कर्तव्य म्हणजे फक्त काही नियम नाहीत, तर एका आदर्श नागरिकाची ती ओळख आहे. म्हणजे बघा, राष्ट्रीय चिन्हांचा आदर करण्यापासून ते वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवण्यापर्यंत ही सगळी तत्त्व आपल्याला एक जबाबदार नागरिक म्हणून घडवतात. बरं, नागरिकांची भूमिका तर आपण समजून घेतली, पण त्यांच्या वतीनं देशाचा कारभार कोण चालवतं? चला, आता वळूया देशाच्या कार्यकारी मंडळाकडे. आपल्या देशात ना 2 प्रमुख आहेत. एक म्हणजे राष्ट्रपती, जे देशाचे घटनात्मक प्रमुख आहेत, आणि दुसरे पंतप्रधान, जे सरकार चालवतात आणि ज्यांच्या हातात खरी सत्ता असते.
म्हणजे बघा, राष्ट्रपती हे राष्ट्राचं प्रतीक आहेत, तर पंतप्रधान हे सरकारचे खरेखुरे चालक आहेत. कलम 75 मधलं हे तत्व खूप सोपं आहे, सगळे सोबत. म्हणजेच संपूर्ण मंत्रिमंडळ एक टीम म्हणून काम करतं आणि ते थेट लोकसभेला म्हणजेच जनतेच्या प्रतिनिधींना जबाबदार असतं. एका मंत्र्याची चूक ही संपूर्ण सरकारची जबाबदारी मानली जाते. राष्ट्रपतींना पदावरून काढणं अजिबात सोपं नाही. त्यासाठी दोन्ही सभागृहांमध्ये 2/3 बहुमताची गरज असते. ही अट इतकी कठीण का? कारण त्यांच्या पदाचा सन्मान आणि देशाची स्थिरता टिकून राहावी यासाठी हे एक मजबूत घटनात्मक कवच आहे. कार्यकारी मंडळानंतर आता आपण त्या ठिकाणी जाऊया जिथे देशाचे कायदे बनतात, धोरणं ठरतात आणि जिथे लोकशाहीचा खरा आवाज घुमतो, आपली संसद. एक गोष्ट लक्षात घ्या, कलम 79 नुसार संसद म्हणजे फक्त लोकसभा आणि राज्यसभा नाही, तर राष्ट्रपतीसुद्धा त्यात येतात. ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसतात, पण तरीही संसदेचा अविभाज्य भाग आहेत. का? कारण त्यांच्या सहीशिवाय कोणतंही विधेयक कायदा बनू शकत नाही. तर संसदेची 2 सभागृह आहेत, लोकसभा आणि राज्यसभा. पण या दोन्हींमध्ये नेमका काय फरक आहे आणि सदस्य बनण्यासाठी काय लागतं? चला बघूया. हा तक्ता बघा, सगळं स्पष्ट होईल. लोकसभा म्हणजे थेट लोकांचा आवाज, जिथे कमीत कमी 25 वर्षांचे प्रतिनिधी 5 वर्षांसाठी निवडले जातात. तर राज्यसभा म्हणजे राज्यांचा आवाज. हे एक स्थायी सभागृह आहे जे कधीच विसर्जित होत नाही. इथे सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो आणि वयाची अट 30 वर्षे आहे. आता एवढी मोठी सत्ता, एवढे अधिकार, पण यावर नियंत्रण कोण ठेवतं? लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी आणि सगळं कामकाज व्यवस्थित चालावं यासाठी काही यंत्रणा आहेत का? हो, आहेत. लोकसभेचे अध्यक्ष म्हणजे सभागृहाचे पंच. त्यांचं काम आहे निष्पक्षपातीपणे सगळं कामकाज चालवणं. सभागृहात शिस्त राखण्यापासून ते मतांमध्ये बरोबरी झाल्यास आपलं निर्णायक मत देण्यापर्यंत त्यांचे अधिकार खूप महत्त्वाचे आहेत. कलम 100 नुसार कामकाज कायदेशीर मानलं जाण्यासाठी कमीत कमी 10% सदस्य हजर असायलाच हवेत. म्हणजे मुठभर सदस्य कोणताही मोठा निर्णय घेऊ शकत नाहीत. यालाच गणपूर्ती किंवा कोरम म्हणतात. पण विचार करा, जर एखाद्या सदस्याने नियमच मोडले किंवा तो काही कारणाने अपात्र ठरला तर काय होतं? इथेच संसदेची शुद्धता आणि पावित्र्य टिकवण्यासाठी बनवलेली घटनात्मक यंत्रणा कामाला लागते. कलम 102 मधले हे नियम इतके कडक का आहेत? कारण एकच, आपले प्रतिनिधी केवळ जनतेच्या सेवेसाठी असावेत. त्यांचा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नसावा. लाभाचे पद म्हणजे असं कोणतंही सरकारी पद ज्यामुळे आर्थिक फायदा होऊ शकतो आणि निष्पक्षपातीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. कलम 103 नुसार ही 2 स्तरीय व्यवस्था आहे जी अधिकारांचं संतुलन साधते. म्हणजे पक्षांतराचा मुद्दा असेल तर सभागृहाचे प्रमुख निर्णय घेतात आणि इतर प्रकरणांमध्ये राष्ट्रपती निवडणूक आयोगाच्या सल्ल्याने, ज्यामुळे पारदर्शकता राहते. आणि हे बघा, कलम 104 नुसार जर एखादी व्यक्ती अपात्र आहे हे माहीत असूनही सभागृहात बसली तर तिला दररोज 500 रुपयांचा दंड लागतो. आता रक्कम कमी वाटेल, पण यामागचं प्रतीक खूप मोठं आहे. हे दाखवून देतं की संसदेचे नियम मोडणं किती गंभीर मानलं जातं. संविधानाचं जतन, संरक्षण आणि रक्षण करीन. कलम 60 मधील ही फक्त शपथ नाहीये, तर हे देशाच्या प्रमुखाने संपूर्ण देशाला दिलेलं एक वचन आहे. आणि हेच वचन आपल्या संपूर्ण शासन प्रणालीचा आणि लोकशाही मूल्यांचा आधारस्तंभ आहे. तर मग नागरिकांची कर्तव्य, सरकारची जबाबदारी आणि संसदेची ही गुंतागुंतीची रचना, या सगळ्यामुळे आपली लोकशाही खरंच मजबूत होते का, की यात अजून काही बदलायला हवं? हा प्रश्न मी तुमच्यावर सोडतो. नक्की विचार करा. नमस्कार. आपण नागरिक म्हणून देशाकडून काय अपेक्षा ठेवतो हे आपल्याला अगदी बरोबर माहीत असतं. पण देश आपल्याकडून काय अपेक्षा ठेवतो? आजच्या या भागात आपण आपल्या कर्तव्यांपासून ते देशाच्या सर्वोच्च नेत्यांच्या जबाबदाऱ्यांपर्यंतचा एक प्रवास करणार आहोत. चला तर मग संविधानाच्या या महत्त्वाच्या पैलूंचा शोध घेऊया. हो ना, आपले अधिकार आपल्याला अगदी तोंडपाठ असतात, पण आपल्या कर्तव्यांचं काय? संविधान म्हणजे फक्त हक्कांची एक यादी नाहीये, तर ते एक जबाबदारीचं पुस्तकसुद्धा आहे. मग या जबाबदाऱ्या नेमक्या आहेत तरी काय, आणि त्या इतक्या महत्त्वाच्या का आहेत? चला जरा खोलात शिरून बघूया. तर सुरुवात करूया थेट आपल्या कर्तव्यांपासून. ही आहेत नागरिकांची आचारसंहिता म्हणजे प्लेबुक. संविधानाचा भाग 4A आपल्याला सांगतो की एक उत्तम नागरिक म्हणून आपली भूमिका नक्की काय असायला पाहिजे. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. ही कर्तव्य मूळ संविधानात नव्हतीच. हो, खरंय, ती 1976 मध्ये देशात आणीबाणी लागू असताना सरदार स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार जोडण्यात आली होती.
म्हणजे यामागेही एक मोठा इतिहास दडलेला आहे. ही कर्तव्यांची कल्पना त्यावेळच्या सोव्हिएट युनियनच्या म्हणजे USSRच्या संविधानातून घेतली आहे. पण यात एक मोठी मेख आहे. ही कर्तव्य न्यायप्रविष्ट नाहीत. म्हणजे सोप्या भाषेत कर्तव्य नाही पाळलं म्हणून पोलीस थेट अटक करू शकत नाहीत. पण थांबा, याचा अर्थ असा नाही की यांना काहीच किंमत नाही. सरकारला वाटलं तर या कर्तव्यांच्या पालनासाठी वेगळे कायदे बनवण्याचा पूर्ण अधिकार संसदेला आहे. आता या 11 कर्तव्यामध्ये संविधानाचा आदर करण्यापासून ते सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करण्यापर्यंत अनेक गोष्टी येतात. जरा विचार करा, बसच्या सीटवर आपलं नाव न कोरणं किंवा राष्ट्रीय स्मारकांची काळजी घेणं हे सुद्धा एक राष्ट्रीय कर्तव्यच आहे. ही काही फक्त नियमांची यादी नाही आहे, तर एका चांगल्या समाजासाठी आवश्यक असलेल्या अगदी साध्यासुध्या सवयी आहेत. बरं, ही तर झाली नागरिकांची बाजू. पण जो देश चालवतो त्या यंत्रणेची रचना कशी आहे? देश चालतो कसा? कोण चालवतं? आता जरा वळूया संविधानाच्या भाग 5 कडे, जो आपल्याला सांगतो की केंद्रातलं सरकार म्हणजे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ नेमकं कसं काम करतं. या सगळ्या व्यवस्थेच्या अगदी सर्वोच्च स्थानी आहेत भारताचे राष्ट्रपती. कलम 52 नुसार ते देशाचे घटनात्मक प्रमुख आहेत. म्हणजे काय? तर ते संपूर्ण देशाचे प्रतीक आहेत. अगदी आपल्या कुटुंबातल्या एखाद्या आदरणीय वडीलधाऱ्या व्यक्तींसारखे. इथे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कलम 53 नुसार कागदोपत्री सगळे अधिकार राष्ट्रपतींचे आहेत. तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख तेच आहेत. पण आपली संसदीय लोकशाही आहे, त्यामुळे ते राजासारखे स्वतः निर्णय घेत नाहीत. ते आपले अधिकार निवडून आलेल्या सरकारच्या म्हणजेच पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच वापरतात. मग याचा अर्थ ते फक्त एक रबर स्टॅम्प आहेत का? तर नाही. ते संविधानाचे संरक्षक आहेत. संविधानाचे जतन, संरक्षण आणि रक्षण करेन हे फक्त काही शब्द नाहीत. ही आहे राष्ट्रपतींनी कलम 60 अंतर्गत घेतलेली सर्वात मोठी शपथ. त्यांची सगळ्यात मोठी, सगळ्यात पहिली आणि सगळ्यात शेवटची जबाबदारी आहे ती म्हणजे देशाचं संविधान. पण जर राष्ट्रपतींनीच ही शपथ मोडली तर? त्यासाठी संविधानात एक सेफ्टी वॉल्व्ह ठेवलाय, महाभियोग. ही प्रक्रिया इतकी जास्त कठीण ठेवली आहे की आजपर्यंत कोणत्याही भारतीय राष्ट्रपतींवर ती यशस्वीपणे राबवली गेलेली नाही. दोन्ही सभागृहांमध्ये 2/3 बहुमत, तेही एकूण सदस्य संख्येच्या, हे मिळवणं जवळजवळ अशक्य आहे. आणि हेच राष्ट्रपती पदाला राजकीय हस्तक्षेपापासून वाचवतं. राष्ट्रपती जरी देशाचे प्रमुख असले तरी रोजचा कारभार चालतो तो इथून. पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ हेच ते इंजिन आहे जे आपल्या संसदीय लोकशाहीची गाडी चालवतं. हा आहे आपल्या संसदीय प्रणालीचा आत्मा. कलम 74 अगदी स्पष्टपणे सांगतं की राष्ट्रपती हे मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच काम करतील. याचा सरळ अर्थ असा होतो की देशाचे निर्णय ते घेतात ज्यांना आपण सर्वांनी निवडून दिले आहे. म्हणजेच खरी सत्ता आपल्या निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या हातात राहते, एका व्यक्तीच्या नाही. हीच तर लोकशाहीची ताकद आहे. मग राष्ट्रपतींकडे काहीच अधिकार नाहीत का? आहेत ना, पण मर्यादित. 42व्या आणि 44व्या घटनादुरुस्तीने हे नक्की केलंय की ते मंत्रिमंडळाचा सल्ला फक्त एकदाच परत विचार करण्यासाठी पाठवू शकतात. पण जर तोच सल्ला पुन्हा परत आला तर मात्र त्यांना तो मान्य करावाच लागतो. दुसरा पर्याय नाही. आणि मग येतो एक सगळ्यात महत्त्वाचा नियम, सामूहिक जबाबदारी. सरकार म्हणजे एक क्रिकेट टीम आहे असं समजा. एक खेळाडू चुकीचा खेळला तर त्याचा परिणाम पूर्ण टीमवर होतो. अगदी तसंच जर लोकसभेचा सरकारवर विश्वास राहिला नाही तर एका मंत्र्याला नाही तर अख्ख्या मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. सगळे एकत्र जिंकतात किंवा एकत्र हरतात. या मुख्य खेळाडूंसोबतच कार्यकारी मंडळात आणखी 2 महत्त्वाची पदं आहेत जी या टीमला पूर्ण करतात. चला आता त्यांच्याबद्दलही थोडं जाणून घेऊया. उपराष्ट्रपतींचं मुख्य काम काय तर ते राज्यसभेचे चेअरमन असतात. तेच तिथलं कामकाज पाहतात. पण त्यांची भूमिका इथे संपत नाही. ते एक प्रकारे स्टँड बाय राष्ट्रपती असतात. म्हणजे राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत त्यांची जागा घेण्यासाठी ते कायम तयार असतात. आणि तिसरे आहेत महान्यायवादी म्हणजेच अटॉर्नी जनरल. सोप्या भाषेत भारत सरकारचे वकील. कुठल्याही कायदेशीर प्रकरणात ते सरकारची बाजू मांडतात. आणि त्यांना एक असा स्पेशल पॉवर आहे जो कोणाकडेच नाही. ते खासदार नसतानाही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये बसू शकतात, बोलू शकतात. पण ज्या क्षणी वोटिंगची वेळ येते तेव्हा मात्र त्यांना मत टाकता येत नाही. तर बघा, एका बाजूला आहेत आपली कर्तव्य आणि दुसऱ्या बाजूला आहेत देशाच्या प्रमुखांच्या जबाबदाऱ्या. दोन्ही गोष्टी संविधानानेच ठरवून दिल्या आहेत. मग एक प्रश्न उरतोच. जर संविधानाचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि राष्ट्रपतींची शपथही तीच आहे, तर मग या लोकशाहीची खरी
अंतिम जबाबदारी नक्की कोणाची? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?